लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच रोज दूध पितात, पण तुम्ही जे दूध पिता ते दूध खरंच दूध आहे का असा प्रश्न पडला. कारण अहिल्यानगरमध्ये चक्क केमिकल पासून दूध बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. भेसळखोर रोज केमिकल पासून 150 लिटर दूध तयार करून डेअरीत विकत होते. आतापर्यंत त्यांनी लाखो लिटर केमिकल युक्त दूध विकल्याची माहिती समोर आली आहे. पाहूया. तुम्ही दूध पिताय की विष? तुमच्या दुधात केमिकलची भेसळ. भेसळीच्या दुधातून जीवाशी खेळ. तुम्ही रोज कोणतं दूध पिता हे नीट पहा. तुम्ही पीत असलेलं दूध गाय किंवा म्हशीचं असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण हा तुमचा गोड गैरसमज आहे. महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या घरात केमिकल युक्त कृत्रिम दुधाचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातल्या फकराबाद गावात चक्क कृत्रिम दूध तयार करणाऱ्या एका टोळीचा अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पर्दाफाश केलाय. ही टोळी ज्या पद्धतीनं भेसळ करत होती ती पद्धत डोकं चक्रावून टाकणारी आहे. लिक्विड पॅराफिन नावाचं अर्धा लिटर रसायन घेऊन ते साध्या पाण्यात टाकून जवळपास 15 लिटर कृत्रिम दूध तयार करत होती. कृत्रिम दुधाला चव आणि वास येण्यासाठी त्यात प्रोटीन पावडर टाकली जात होती. अशा प्रकारे आरोपी रोज 150 लिटर दूध तयार करत होता. हे दूध तो डेअरीत टाकण्यासाठी नेत असताना चांगल्या दुधात त्याची भेसळ करत होता. लिक्विड पॅराफिनच्या 200 लिटरच्या एका ड्रम पासून ते 3 ते 3.5 हजार लिटर कृत्रिम दूध तयार केलं जात असल्याची माहिती आहे. कृत्रिमरित्या दूध तयार केलं जातं. त्याच्यामध्ये जे आम्हाला प्रथमदर्शनी जे आढळलं पॅराफिन ऑइल प्लस त्याच्यामध्ये काही केमिकल्स तयार करून एक मिक्सचर पांढऱ्या रंगात तयार केलं जातं. हे मिक्सचर त्याच्यामध्ये पाणी आणि पुन्हा त्याच्यामध्ये काही पांढऱ्या रंगाची पावडर अशापासून एक लिटर जे मिक्सचर आहे त्याच्यापासून 15 लिटरच्या आसपास ते कृत्रिम दूध तयार करतात. आणि हे जे दूध आहे ते चांगल्या दुधामध्ये मिक्सचर करून ते पुढं चिलिंग सेंटर किंवा त्या ठिकाणी सप्लाय करतात. त्याचं चिलिंग सेंटरमध्ये पाठवताना ते चांगल्या दुधामध्ये टाकल्यामुळे चिलिंग सेंटर सुद्धा त्याचे बऱ्याचशा वेळेस त्याचं आढळून येत नाही. ते त्याचे म्हणजे काय ब्रिडिंग वगैरे असेल अशा प्रकारे तिथं फसवणूक करून ते चांगल्या दुधाच्या चेनमध्ये हे कृत्रिम दूध काढलं जातं. आता तुम्ही म्हणाल डेअरीमध्ये बोगस दूध ओळखता कसं येत नाही, तर जाणकारांच्या मते हजारो लिटर दुधात काही शेकडो लिटर दूध कृत्रिम असेल तर त्याची सहज ओळख करणं कठीण होऊन बसतं. शिवाय कृत्रिम दुधात युरिया आणि इतर केमिकल टाकलं जात असल्यानं त्याचं फॅटही साध्या दुधासारखंच येतं. त्यामुळे प्रयोगशाळातील कठीण चाचण्यांशिवाय भेसळ पकडणं कठीण होऊन बसतं. कृत्रिम दूध असेल तर समजा ती चव जरी घेतली तरी आपल्या चवीनुसार आपल्याला त्या लक्षात येईल. पण ते प्युअर जर कृत्रिमरित्या आहे त्याच पद्धतीमध्ये असेल तर, परंतु जर त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये जे चांगलं दूध आहे त्याच्यामध्ये अल्प प्रमाणात त्या दुधाचा वापर झाला तर ते मशीनद्वारे किंवा असं लवकर लक्षात येणं शक्य नाही. काही त्याच्यासाठी ज्या मिल्को स्कॅन किंवा जे हे आहेत FT1 वगैरे मशीन्स पावडर प्लांट वगैरे लावले असतात त्यामध्ये मात्र त्याची लक्षात येतं की केमिकल्स आहे. दूध प्रामुख्यानं लहान मुलं पितात. केमिकल युक्त दूध प्यायल्यानं लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कृत्रिम आणि केमिकल युक्त दुधाचे अनेक दुष्परिणाम होत असल्याचं सांगण्यात येत आहे. केमिकल युक्त दुधामुळे कॅन्सर, अपचन, फुफ्फुसाची जळजळ, ॲलर्जी असे आजार आणि व्याधी होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तर यामध्ये जे पॅराफिन आहे जे आहे ते जे आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्सिनोजेनिक इफेक्ट आहे. म्हणजे त्याच्यामुळे कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात. त्याच्यापासून लॅक्झेटिव्ह इफेक्ट आहे त्याचा. म्हणजे जुलाब दूध पचणं न पचणं, त्याचे जुलाब वगैरे बोळखंडे लागणं अशा प्रकारचं त्याच्या आरोग्यावर परिणाम होतात. जेव्हा त्या एवढ्या ऑइलचं दुधा एवढं मोठं मिश्रण तयार होतं तेव्हा त्याचे नक्कीच साईड इफेक्ट आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पोट दुखणं किंवा जुलाब होणं असे आणि मळमळ होणं अशा लक्षणं प्राथमिक स्वरूपात दिसतात. आणि शरीराशी त्याचा जो कॉन्टॅक्ट आल्यानंतर तुम्हाला इचिंग होणं, रेडनेस होणं, रॅश, बर्निंग सेन्सेशन असे दुष्परिणाम होतात. दुधाला अमृताचा दर्जा दिला जातो, पण भेसळखोरांनी अमृतासमान दुधात केमिकलची भेसळ करून त्याचं विष करून टाकलंय. हेच विष आता सामान्य आणि निष्पाप लोकांचा जीव घेईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध विकत घेताना डोळसपणाने घ्या. रहा खबरदार. लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर.